तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग वर्ग 2 आणि 3 परीक्षा. यश तुमचेच आहे. निर्धार करा. महाभारतातील अर्जुनासारखे आपल्या लक्ष्यावर नेम धरा. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तुमची तयारी किती? जवळजवळ 1,00,000 उमेदवार तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग वर्ग 2 आणि 3 ही परीक्षा देणार आहेत. उपलब्ध जागा फक्त 3,400 आहेत. काही उमेदवार 4 ते 5 वर्षांपासून अनेक परीक्षा देत आहेत. निर्धार, नियोजन, मार्गदर्शन आणि सराव ही यशाची चतुःसूत्री आहे. विद्या भारती पुणे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान, नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे मोफत देत आहे. आपण विद्यादर्शिनी पुणे यूट्यूबला नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. यशाचा राजमार्ग. 1. तुम्ही 200 पैकी कमीत कमी 185 गुण मिळतील असा निर्धार करा. 2. जवळजवळ 1,00,000 उमेदवार तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग वर्ग 2 आणि 3 ही परीक्षा देणार आहेत. 3. त्या वेळाला कमीत कमी 185 गुण मिळवणे जरुरी आहे. 4. अभ्यासाची तयारीचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. 5. 4 ही विषयांचा सखोल अभ्यास जरुरी आहे. 6. भारंभार पुस्तके वाचू नका. 7. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी मोफत नोट्स वाचा. 8. आम्ही जुलै 2026 पर्यंत सर्व नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी मोफत देणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी हा 50 पैकी 50 गुण मिळवण्यासाठी सगळ्यात सोपा विषय आहे. बुद्धिमत्ता चाचणीत खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संख्यामालिका वरचे प्रश्न, अक्षरमालिका वरचे प्रश्न, साधर्म्य वरचे प्रश्न, कूटप्रश्न वरचे प्रश्न, विजोड शोधा वरचे प्रश्न, रक्तसंबंध विषयी प्रश्न, दिशा परीक्षण वरील प्रश्न, क्रम व श्रेणी या वरील प्रश्न, गणितीय तर्क वर आधारित प्रश्न, वेन आकृती वर आधारित प्रश्न. या 10 प्रकारच्या प्रश्न समजून घेण्यासाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांची पुस्तके खूप उपयोगाची ठरतात. विद्या भारती पुणे आपल्या विद्यार्थ्यांना वरील 10 प्रकार आणि क्लुप्त्या शिकवते. त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणी आपण सहजरित्या आत्मसात करू शकतात. गणित आणि भूमिती या विषयावर इयत्ता 10वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात. गणित आणि भूमितीचा अभ्यास सुरू करण्याआधी आम्ही उमेदवाराकडून खालील मूलभूत गोष्टी प्रथम करून घेतो. स्वतःला खालील प्रश्न विचारा. 1. मला 20 पर्यंतचे पाढे-पाठ आहे का? 2. मला 20 पर्यंतचे वर्ग आणि घनपाठ आहेत का? 3. मला वर्गमूळ घनमूळ समजते का? 4. मला 10वी पर्यंतचे गणित आणि भूमिती लक्षात आहे. कृपया हे लक्षात घ्या की आपल्या मराठी आणि मराठी व्याकरण. मराठी व्याकरणात खालील प्रकरणांवर प्रश्न विचारले जातात. वर्ण व शब्दरचना, शब्दभांडार, शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी शब्द, विकारी शब्द, अविकारी शब्द, लिंग, वचन, विभक्ती, काळ, प्रयोग, क्रियापद, संधी, समास, अलंकार.
वाक्य विचार, वाक्य रूपांतरण, विरामचिन्हे, म्हणी व वाक्प्रचार, शुद्धलेखन, पत्रव्यवहार व लेखनकौशल्य, आकलन. आपण स्वतःला खालील प्रश्न विचारा. स्वतःच्या मातृभाषेचा पाया पक्का आहे का? मराठी शब्द भांडार किती सखोल माहिती आहे? व्याकरणातील सोप्या क्लुप्त्या माहीत आहे का? आकलन हा 100 गुण मिळून देतो हे माहीत आहे. मराठी व्याकरणसाठी सलग 12 त्यांचा अभ्यास आपल्याला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. इंग्रजी आणि इंग्रजी व्याकरणात खालील विषयांवर प्रश्न विचारले जातात. काळ, इंग्लिश वाक्य रचना, इंग्लिश व्याकरण, इंग्लिश आकलन, इंग्लिश शब्द संग्रह, इंग्लिश समान अर्थी शब्द, इंग्लिश विरुद्ध अर्थी शब्द. काळ, इंग्लिश वाचन बदल, आकलन. इंग्लिश विषयांच्या तयारीसाठी मूलभूत इंग्लिश व्याकरण समजून घेणे जरूर आहे. हमखास यश 5 पायऱ्या. विद्या भारती पुणे. नियमित मूलभूत घटकांचा अभ्यास. नियमित सराव. पाठ्यपुस्तके, बालभारती आणि केंद्रीय विद्यालय. समजून घ्या, क्लुप्त्या समजून घ्या. पाठांतर कमीत कमी ठेवा.